माहेर MIT विश्वशांती केंद्राद्वारे महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यात्म विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती 2025 या मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे। यामध्ये पश्चिम विभाग सोहम गंभीर, मराठवाडा अथर्व वाकचौरे आणि विदर्भ गौरी मुंडोकार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती परीक्षेचे मुख्य समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। माहेर MIT पुणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकासाची जोड दिली आहे। संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून जगात विश्वशांती व राष्ट्रनिर्मितीचे काम करतील हा उद्देश ठेवून गेल्या 12 वर्षापासून मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते। 2025 या वर्षापासून परीक्षेचे रूपांतर शिष्यवृत्तीमध्ये करण्यात आले आहे। या परीक्षेसाठी 10वीचा विद्यार्थी बसू शकतो। त्या विद्यार्थ्याला 10वीत 70% गुण मिळणे आवश्यक आहे। ही शिष्यवृत्ती त्याला 11वी आणि 12वी या 2 वर्षासाठी दिली जाईल। विभागात गुणानुक्रमे येणारे विद्यार्थी प्रथम 25,000, द्वितीय 20,000 आणि तृतीय 15,000, चतुर्थ 10,000 आणि 5व्या विद्यार्थ्याला 5,000 ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे।